नमस्कार मित्रो, तर आपल्याकडे हिरोची स्प्लेंडर प्रो गाडी चेशी रिप्लेसमेंटसाठी आली आहे। तर गाडीचा चेशीचा प्रॉब्लेम आहे। तर साधारणतः 4 इंचाचा फरक आहे दोन्ही चाकामध्ये। तर आपण पूर्ण याचं काम करून घेणार आहे। तर पाठीमागनं पण सेंटर बघा, मडगाड साईडला पूर्ण इथं टायर आहे। एक साईडनं पूर्ण टायर असं पूर्ण खाल्लेला आहे टायर या साईडनं। तर बघा, इंजिन पशी पण पूर्ण असं टोटल लॉस झाली गाडी। या साईडला बघा, तर एवढं 2 बोटाचं अंतर आहे इथे। तर या साईडला बघू शकता, या साईडला काहीच अंतर नाही, पूर्ण असं पॅक आहे इथे। पूर्ण चेशीचा प्रॉब्लेम आहे। पूर्ण चेशी बेंड असल्यामुळे आपण पूर्ण चेशी रिप्लेसमेंट करतोय। तर चेशी जर नॉर्मल आउट असती तर याचा आपण आउट काढला असता, पण आउट निघण्याच्या बाहेरचं काम आहे याचं। तर बघा, पूर्ण पण बघा, तर गाडी पूर्ण अशी वाकलेली आहे। नवीन आपण हिरो कंपनीची चेसी इन्स्टॉल करणार आहे गाडीला। ते अशी टीमचं काम चालू आहे। तर टीम अशी पूर्ण असं वरचं कागद वगैरे पॅकिंग पूर्ण फाडून गेलेले, तर इकडं बैचं काम चालू आहे। पूर्ण टायर असं बसवायचं नवीन। काय करणार आहे? बसवा लवकर, गाडी द्यायची आपल्याला लवकर। पूर्ण असं ताकदीनं कामाला चालू आहे मिस्त्री। असं काम पूर्ण चाललेलं आहे, पूर्ण असं खोलून पूर्ण टाकलेलं आहे। तर इकडं प्लॅटिना अशी जोडाय चालू आहे नवीन, पूर्ण असं भट्टी पेंट केलं याला। पूर्ण रिनोव्हेशनचं काम चालू आहे प्लॅटिनाचं इकडं।